लग्नानंतर होईलच प्रेम ज्याच्या भागाची सुरुवात होते पूजेपासून. तर मग आता इथे जीवा आणि नंदिनी एकमेकांना बघत असतात आणि इथे पार्थ आणि काव्या सुद्धा एकमेकांना बघत असतात. तर मग आता इथे गुरुजी मान्नीला म्हणतात 2 ताम्हणा. तर मग आता विक्रम म्हणतो 2 तांबे पण लागतीलच ना? तर आता गुरुजी म्हणतात हो. तर मग आता विक्रम आणायला जातो ते तांबे पण. तर मग आता इथे नंदिनी गुरुजींकडे येऊन थांबते. तर मग आता इथे रम्या मनातल्या मनात म्हणते डिवोर्स घेणार आहेत हे दोघं आणि तरी पण आज पूजेला कसं काय बसतायत असं म्हणते आता रम्या. हा, मामा मामीला आता काही सांगू शकत नाही ना. हरकत नाही, कधी ना कधी कळणारच आहे त्यांना. आणि एकदा काय ते त्यांना कळलं ना तर आता मग पार्थच्या जोडीने सत्यनारायणाच्या पूजेला मी करेन त्याच्यासोबत, रम्या पार्थ देशमुख म्हणून. असं आता रम्या मनातल्या मनात विचार करते. तर आता इथे वसत्या म्हणते रम्याला तुझ्या मनात काय चाललंय ना ते ओळखलंय मी आणि काळजी करू नकोस. तुझ्या मनात जे आहे ना ते अगदी तसंच होणार आहे. तेवढ्यातच आता पार्थला कॉल येतो. तर आता कॉल घ्यायसाठी पार्थ तिथून निघून जातो आणि आता इथे नंदिनी गुरुजींना मदत करत असते आणि नंदिनी म्हणते गुरुजी गुरुजी तुम्ही त्या दिवशी जे तुम्ही सांगितलं मला आणि आज जे करतोय ते एकदम विपरीत आहे असं म्हणते नंदिनी. अगदी 2 विरुद्ध दिशेना जाणाऱ्या गोष्टी आहेत असं म्हणते नंदिनी गुरुजींना. नेमकं खरं काय म्हणायचं? पूजा सुरू झाली की सांगतो. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू जाते तुला. तेवढ्यातच आता मानिनी आणि विक्रम येतात. चला पूजेला सुरुवात करूया असं म्हणतात गुरुजी. या बसा दोघे जोडीने असं म्हणतात गुरुजी. तर आता इथे जीवा नंदिनी तर पार्थ आणि काव्या एकमेकांना बघतच असतात. तर मग आता विक्रम म्हणतो चला चला अरे बसा ना, पूजेला सुरुवात करायची आहे, चला बसा. पार्थ अरे बस ना पूजेला असं म्हणतात वसवत्या. नंदिनी जीवा काव्या अरे बसा ना पूजेला असं म्हणतात वसवत्या. काव्या अगं बस ना, का बसत नाहीयेस तू? पूजेला बसायचं नाही आहे का तुला? असं म्हणताच वसवत्या काव्या त्यांच्याकडे बघते. असं म्हणाले का मी? असं म्हणते आता काव्या. वसुताई कशाला असं बोलताय असं म्हणते मानिनी. अगं मानिनी मी फक्त विचारलं आणि मला सांग, गुरुजींना आपण असं किती उशीर ताटकळत ठेवणार आहोत? अरे बसा ना तुम्ही पूजेला बसा असं म्हणते आता वसवत्या. आणि जोडीने बसायचंय हा, या बसा असं म्हणून आता वसवत्या बसवते पार्थ आणि काव्याला पूजेला. बस ग नंदिनी तू पण म्हणून त्यांना पण बसवते आता वसवत्या. तर आता नंदिनीला आपलं लग्न झालेलं ते सगळं आठवतं तिला. मग जीवाने सांगितलेल्या गोष्टी आठवतात. होतं माझं एका मुलगी बरोबर प्रेम, एकतर्फी होतं प्रेम, जीवापाड प्रेम होतं. मग नंतर जीवाने कसं तिला ओरडलेलं असतं ना त्या मोल्डवरून, तर तेही आठवतं आता तिला. शेवटची आठवण होती आमची म्हणून ओरडलेला असतो ना जीवा, ते सगळं आठवतं तिला. आणि डिवोर्स पेपर्स पण दिलेले असतात ना नंदिनीने जीवाला, ते सुद्धा तिला आठवतं. माझा जीव पूर्णपणे तुमच्यात अडकण्याच्या आधी तुम्ही सही करा असं म्हणून रडलेली असते ना नंदिनी, ती हे आठवतं आता जीवाला. तर आता जीवाच्या डोळ्यात अश्रू असतात ते साईन करताना. हे सगळं आता आठवतं नंदिनीला. आणि आता इथे काव्याला सुद्धा आठवतात गोष्टी. आणि पार्थला पण लग्न झालेलं आठवतं सगळं. हे लग्न माझ्या डोक्यात गेलंय पार्थ असं म्हणलेले असते ना काव्या, ते सगळं आठवतं आता पार्थला. तुम्ही मला डिवोर्स देऊन मोकळं का नाही करत एकदाच? एकीकडे मी माझ्या क्लायंट्सना तुमच्याबद्दल भरभरून सांगतोय आणि दुसरीकडे तुम्ही त्यालाच फोन करून डिवोर्स फाईल करायला सांगताय. हे सगळं आता काव्याला आठवतं. तर मग आता डिवोर्सचे सगळे क्षण आठवतात आता पार्थ आणि काव्या दोघांनाच. या नात्यातून तुमची सुटका करा आणि मला मोकळं करा, प्लीज सही करा असं म्हटलेलं असतो ना पार्थ, ते आठवतं आता सगळं काव्याला. आणि तिने साईन केलेलं असतं तेही तिला आठवतं. मानिनी सगळ्यांना कुंकू लाव असं म्हणतात गुरुजी. तर आता मानिनी सगळ्यांना कुंकू लावते. जीवा ही टोपी घे असं म्हणतात गुरुजी आणि देतात आता जीवाला टोपी सुद्धा. चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. पण पूजाला सुरुवात करण्याआधी सत्यनारायणाच्या पूजेला बसताना बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की आपण सत्यनारायणाची पूजा करतो म्हणजे काय, ह्या पूजेचा अर्थ काय, सत्य कोणतं जाणायचं? प्रत्येकाचं सत्य वेगळं वेगळं असतं. पण माझ्यासाठी सत्य म्हणजे तुमचा आतला आवाज. तुम्हाला मी सांगेन तुमचा आतला आवाज काय सांगतोय हे ऐका असं म्हणतात गुरुजी आणि त्याप्रमाणे वागा. कारण नारायण म्हणजे आपण आणि सत्य म्हणजे आपला आपला आवाज. तुम्ही जगाशी खोटं बोलू शकता, घरच्यांशी खोटं बोलू शकता, पण तुम्ही स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. तेव्हा सत्यनारायणाचा हा अर्थ समजून घ्या असं म्हणतात गुरुजी. चला पूजेला सुरुवात करूया. नंदिनी काव्या पूजेचे विधू चालू असतील तेव्हा नवऱ्याच्या
तुमच्या हात लावून मम्मा म्हणायचं असं म्हणतात गुरुजी. आता आचमन करायचं आहे म्हणजे पहिल्या 3 वेळा हातात पाणी घेऊन प्यायचं आहे आणि 4थ्या वेळेला पाण्याचा उधम सोडायचा आहे असं म्हणतात गुरुजी. तर आता इथे नंदिनी हात लावतच नसते जीवाच्या हाताला. तर आता जीवा नंदिनीकडे बघत असतो. तर मग आता नंदिनी लावते हात जीवाच्या हाताला शेवटी. अचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं चालू करतात आता मंत्र गुरुजी. आणि जीवा नंदिनीची पूजा चालू होते पण पार्थ आणि काव्याची मात्र पूजा चालूच होत नाही. काव्या पार्थ आता तुम्ही आचमन चालू करा असं म्हणतात आता गुरुजी. तर आता काव्या पहिलाच हात लावून बसते पार्थच्या हाताला आणि पार्थला मात्र पूजा करायचीच नसते. फनी दाखवलंय जरा हे प्रेक्षक हो. पार्थ एकदमच आता उभारतो. तर मग आता मानिनी म्हणते, पार्थ काय झालं रे अचानक? असं पूजेच्या मधून असं उठू नये रे. मला बोलायचं आहे तुझ्यासोबत असं म्हणतो आता पार्थ. अरे तू पूजा झाल्यावर बोलूयात आपण चालेल का असं म्हणते मानिनी. गुरुजी 1 मिनिट असं म्हणतो आता पार्थ. मला आताच बोलायचं आहे असं म्हणतो पार्थ मानिनीला. हेच म्हणत होते मी आई हे स्वतःसाठी खड्डा खणतायत असं म्हणते आता रम्या वसुत्याला. आपलीच माती आणि आपलीच माणसं असं म्हणते आता वसवत्या. काय काय चाललंय तुमचं असं म्हणतो आता विक्रम वसवत्याला आणि रम्याला. तर आता पार्थ मानिनीला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो आम्ही ही पूजा कुणासाठी करतोय. तर आता मानिनी म्हणते कुणासाठी म्हणजे काय पार्थ? म्हणजे मी जिच्यासोबत जोडीला बसलोय आणि जोड्याने जिच्यासोबत पूजेला बसलोय तिलाच जर माझ्यासोबत संसारच करायचा नसेल तर असं म्हणतो आता पार्थ. अरे काय बोलतोय हा असं म्हणते आता वसवत्या. विक्रम अरे काय हे? अगं काय नाही ताई. मी बोलतो त्याच्याशी असं म्हणतो आता विक्रम. डोंट वरी. थांब सांगतो तुला असं म्हणतो आता विक्रम. पार्थ असं का अचानक तू वेगळा वागायला लागलास एकाएकी असं म्हणते मानिनी. कळतंय ना तुला मी वेगळा वागतोय ते कळतंय ना? प्लीज नको हे करायला. मला त्रास होतोय याचा आहे. जीवा तुला गुरुजी म्हटले पाटावर बस तर तू बसलास? का करतोयस तू हे सगळं? तुला मान्य आहे ही पूजा असं म्हणतो आता पार्थ. सांग ना असं म्हणतो पार्थ. अरे पार्थ काय चाललंय तुझं हे सगळं असं म्हणते आता मानिनी. आई माझा पूजेला विरोध नाही आहे पूजा होऊ देत. पण आम्हाला कशाला बसवलंय? तू आणि बाबा बसा ना असं म्हणतो पार्थ. इथं आमचं कशात काही नाही आणि तुम्ही अगं बाई कशात काही नाही म्हणजे असं म्हणते आता वसवत्या. प्लीज वसवत्या थांबा तुम्ही मला बोलू दे त्यांच्याशी असं म्हणते आता मानिनी. बोल बाई असं म्हणतात वसवत्या. बोल बाई बोल जरा. मी काही चांगलं बोलायला गेले ना तर हिला माझंच तोंड दिसतं. तर मग आता मानिनी म्हणते अरे पार्थ हे सगळं अचानक का बोलतोयस तू? का कशाला कशासाठी या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे आई असं म्हणतो आता पार्थ. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मनाविरुद्ध मला ही पूजा करायला लावू नका. पूजा करायची आहे ना तर तू आणि बाबा बसा ना पूजेला असं म्हणतो आता पार्थ. अरे काय बोलतोयस तू असं म्हणतो आता विक्रम. इथे आम्ही तुम्हा दोघांचा विचार करून काहीतरी चांगल्या गोष्टी करू पाहतोय तर तू आम्हालाच पूजेला बसायला सांगतोयस? अशाने मूळ मोटिव्ह साध्य कसं होणार असं म्हणतो विक्रम. खरंच राजा अरे हा सगळा घाट आम्ही तुमच्यासाठी घातलाय आणि आता गुरुजी येऊन बसलेत त्यांना काय आता परत जायला सांगायचं आहे का? मी असं कुठं म्हटलंय असं म्हणतो आता पार्थ. पण काय असं म्हणते आता वसवत्या. हे बघ पार्थ तुझ्या मनामध्ये जे काही असेल ना ते तू स्पष्ट सांगून टाक ना सगळ्यांना असं म्हणते आता वसवत्या. बरं चल मीच स्पष्टपणे विचारते तुला काव्यासोबत पूजेला बसायचं नाही आहे का असं म्हणते आता वसवत्या. नाही आणि नसेल बसायचं तर का नाही बसायचं हे तरी सांग ना असं म्हणते आता वसवत्या. बेचारी काव्या. अरे तुमचं लग्न टिकावं म्हणून ती किती एफर्ट्स घेतीये हे तुला दिसत नाही आहे का पार्थ असं म्हणते वसवत्या. नको ना तिच्या विरोधात जाऊस रे वसुताई असं म्हणते आता मानिनी. वसुताई का वसुताई असं म्हणते आता वसवत्या. मानिनी तुझ्या अजून लक्षात आलंच नाही आहे का अजून? अगं त्या दिवशी हा पार्थ ऑफिसला गेला पण डबा घेऊन जायचं विसरला आणि काव्यानी तुला सांगून तुझ्याकडून खिचडी शिकून स्वतःहून ह्याच्यासाठी खिचडी घेऊन गेली आठवतंय ना असं म्हणते आता वसवत्या. अगं मी किती म्हणत होते हिला की अगं अभ्यास कर काव्या अभ्यास कर पण नाही. तिचा इंटरेस्ट कशात होता तर पार्थसाठी डबा घेऊन जाण्यात होता की नाही सांग बरं असं म्हणते आता वसवत्या. हो म्हणते आता मानिनी. तर आता पार्थ काव्याकडे बघतो. पार्थ आणि हे जे तिने केलंय हे सगळं ते इतक्यात विसरलास तू असं म्हणते आता वसवत्या. आई तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे असं म्हणते आता रम्या. पार्थ तुझी ना काहीतरी गल्लत होतीये रे. नाही म्हणजे मान्य आहे आम्हाला की महिनाभर तुझी बायको तुझ्याशी भांडण भांडली पण आय गेस
वटपौर्णिमेनंतर काहीतरी झालंय काव्याला. बदलली आहे ती, काळजी वाटते तिला तुझी. आणि जीवा जीवा स जीवा सुद्धा बायकोसाठी गजरे वगैरे घेऊन येतो. आणि ती चिठ्ठी, मामी ती होतीस ना त्या दिवशी, असं म्हणते रम्या. माझ्या नंतर ह्यानंतर लव्ह लेटर लिहिणारा जीवा पहिलाच. इतके क्यूट एफर्ट्स घेतोय ना तो. आणि इतकंच नाही आई, जीवाने नंदिनीच्या आनंद निवासमध्ये पाणीपुरी सुद्धा अरेंज केली होती, असं म्हणते आता रम्या. हो, मी बघितलं ना, असं म्हणते रम्या. तो असं बनवून देत होता आणि सगळे खात होते. मस्त, असं म्हणते आता रम्या. आणि काय रे पार्थ, तो इतकं सगळं करतोय आणि तू त्यालाच विचारतोस तुला पूजेला बसायचं आहे की नाही, असं म्हणते आता रम्या. ऑफकोर्स त्याला बसायचं आहे, हो की नाही, असं म्हणते रम्या. एक 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 मिनिट, असं म्हणतो आता जीवा. तुला कसं? मिथुन काकाने सांगितलं, असं म्हणतो आता जीवा. नाही, काकाने नाही सांगितलं मला, असं म्हणते रम्या. काय बरं, ते महाजनी का काहीतरी त्यांनी सोशल मीडियावर तुझा व्हिडिओ टाकला होता, असं म्हणते आता रम्या. त्याच्यामध्ये तू पाणीपुरी बनवून देत होतास आणि ते खात होते आणि नंदिनी सुद्धा बाजूला उभी होती व्हिडिओमध्ये, असं म्हणते आता रम्या. ते मी जस्ट एक एक हेल्प म्हणून ते सगळं अरेंज केलं होतं, असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी बघते जीवाकडे चिडून. अरे ठीक आहे, हेल्प म्हणून काय, प्रेमाने केला असतास तरी काही बिघडलं असतं का बायकोसाठी, असं म्हणतो आता विक्रम. बायकोसाठीच केलंस ना, तर मग हे बघ पार्थ, हे बघ, तू मान्य कर किंवा नाही करूस बरं, पण काव्या आणि जीवा आता खूप बदलली आहेत, हे आम्ही रोज बघतोय. हे बघा बाबा, सॉरी बाबा, मी जरा मध्ये बोलते, असं म्हणते आता नंदिनी. पार्थ, उगाच कशाला तर राडा करताय. गुरुजी म्हणालेत ना, प्रत्येकाने आपल्या मनाचा आवाज ऐकायचा आणि पुढे जायचं, असं म्हणते आता नंदिनी पार्थला. आणि आपण शहाणे आहोत, समजूतदार आहोत आणि आपण आपल्या मनाचा आवाज आधीच ऐकलाय, नाही का, असं म्हणते आता नंदिनी जीवाकडे बघून. आणि आता पार्थ सुद्धा बघतो काव्याकडे. मानिनी, पूजेला सुरुवात करायची का, असं म्हणतात आता गुरुजी. तर आता गुरुजी असं म्हणत असतो पार्थ, तर आता काव्या म्हणते, आपण पूजेला नाही नाही म्हणू शकत. जे घडणारच आहे ते टाळू शकत नाही आणि जे नाहीच घडणार आहे ते घडवू शकत नाही, असं म्हणते आता काव्या. मग कशाला उगाच स्वतःच्या जीवाला त्रास करून घेताय, असं म्हणते आता काव्या. पार्थ, मनात शंका येणं साहजिकच आहे. आपल्याला वाटतं आपण आपलं आयुष्य आपल्याप्रमाणे जगतोय, पण देव आपल्यापेक्षा काहीतरी मोठं योजलेलं असतं, असं म्हणतात गुरुजी. बस पूजेला. तर आता पार्थ, काव्या आणि जीवा नंदिनी पूजेला बसतात. तर आता नंदिनी हात लावते जीवाला आणि आता पूजा चालू होते त्यांची. तर आता जीवा नंदिनीकडे बघतच असतो. तर आता पूजा मात्र चालू होते. तर आता काव्या सुद्धा पार्थच्या हाताला हात लावते. तर आता पूजा संपन्न होते. चला, पूजा संपन्न झालेली आहे, असं म्हणतात गुरुजी. मानिनी, प्रसादाचा शिरा घेऊन ये, असं म्हणतात गुरुजी. अगं थांब, मी घेऊन येते, असं म्हणते आता वसवत्या. तर मग आता रम्या आणि वसवत्या जातात शिरा घेऊन यायला. जीवा, नंदिनी आणि पार्थ आणि काव्या आता जोडीने नमस्कार करा गुरुजींना, चला चला, असं म्हणतो विक्रम. तर आता पहिला पार्थ आणि काव्या दोघेही पाया पडतात गुरुजींच्या. आयुष्मान भव म्हणतात गुरुजी. तर आता इथे नंदिनी आणि जीवांना सुद्धा आयुष्यमान भव म्हणून गुरुजी आशीर्वाद देतात. अखंड सौभाग्यवती भव, असं म्हणतो गुरुजी. असंच सदैव एकत्र राहा, असं म्हणतात गुरुजी. गुरुजी, आता इथे अष्टपुत्र सौभाग्यवती भव वगैरे असं काय आशीर्वाद नसतात का, असं म्हणतो आता विक्रम. आजकाल बऱ्याच जणांना मुलं नको असतात, अहो काहींना लग्न पण नको असतं, डिवोर्स हवा असतो, असं म्हणतो गुरुजी. तर आता धक्का बसतो काव्या, नंदिनी, जीवा आणि पार्थला. तर आता एपिसोड मात्र इथेच संपतो. तर आता बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर मग आता रिकॅपमध्ये गुरुजी म्हणतात काव्या नंदिनीला की तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुमचं मंगळसूत्र तुम्ही तुमचं मंगळसूत्र उलटं घातलं होतं, पण आजपासून तुम्ही ते सरळ म्हणजे सुलटं करून घालायचं आहे, असं म्हणतात गुरुजी. आणि मग नंदिनी आणि काव्या ते आता सुलटं करतात. पण आता गुरुजी थांबवतात आणि म्हणतात, असं नाही, तुम्हाला हे मंगळसूत्र कुणी घातलं होतं, तुमच्या नवऱ्याने ना, मग आजच्या दिवशी देखील तोच तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधेल. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.